किंवा त्याचं लग्न जरी झालं तरीही ती जी त्याची पत्नी आहे त्या पत्नीसोबत तो तेवढा कम्फर्टेबल होऊ शकत नाही. मी नेहमी माझ्या प्रोग्राममध्ये सांगतो की जर का एका घरामध्ये लेडीज आहे तिची नॅचरल एनर्जी आहे शक्ती, पण जर का पुरुष आहे आणि त्याच्यामधली जर का शक्ती एनर्जी हाय झाली तर एका घरामध्ये 2 शक्ती होतील आणि मग त्यांच्यामध्ये सेक्शुअल इश्यूज, रिलेशनशिप इश्यूज ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात, ज्या की समाजापुढे येत नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये सुद्धा ह्या गोष्टी समाजापुढे नाही बोलल्या जात की प्रॉब्लेम काय आहे. आणि मग डिवॉर्सचे प्रकरणं वाढतात, मग रिलेशनशिपचे इश्यू वाढतात, मग लोक 2 वर्ष 3 वर्ष सोबत राहून वेगळे होतात. किंवा याच्यामध्ये हे पण आहे की बऱ्याचदा लग्न झाल्यावर बरेच लाँग टाईमपर्यंत तुम्हाला मूलबाळ होत नाही किंवा राहत नाही. ह्या सगळ्या गोष्टी होतात.